लाज वाटली पाहिजे या व्यवस्थेला। दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा नाही तर अधिकृत हुकुमशाहीचा नंगा नाच सुरू आहे। 20 दिवस अन्नाशिवाय देशाच्या भविष्यासाठी लढणाऱ्या सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून उचलण्यासाठी पोलिसांनी चक्क वेषांतर केलं। वर्दी बदलून चोरासारखं गुपचूप आंदोलन स्थळात घुसले। हे सरकार स्वतःचे अपयश लपवण्यासाठी पोलीस आणि सरकारी यंत्रणांचा अत्यंत चुकीचा आणि लाजिरवाणा वापर करते। एका 59 वर्षाच्या मरणासन्न शिक्षण तज्ञाला उचलण्यासाठी पोलिसांना वेषांतर करायला लावून विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करत एका देशभक्ताला गुन्हेगारासारखं फरफटत नेण्यात आलं। हे कायद्याचा वापर करून केलेलं अधिकृत अपहरण आहे। का? कारण त्यांनी नेट पेपर फुटीवर प्रश्न विचारला। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। देशातले पेपर फोडणारे दलाल मोकाट फिरतायत, त्यांना पकडायला यंत्रणांची हिंमत होत नाही, पण मंत्र्यांची खुर्ची वाचवण्यासाठी अख्खी पोलीस यंत्रणा हुकुमाचे गुलाम बनून एका देशप्रेमी विरुद्ध कामाला लावली जाते। सत्ताधाऱ्यांनो, कान उघडून ऐका। जर कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याची आणि पारदर्शकतेने सरकार चालवण्याची तुमची क्षमता नसेल तर तात्काळ राजीनामा द्या आणि घरी बसा। पण पोलिसांचा असा गैरवापर करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका। आणि ही परिस्थिती फक्त सरकारमुळे नाही तर जी जनता धर्माच्या किंवा पैशाच्या तुकड्यांवर मतं विकते ना, आज तुमच्या या अशा मतांमुळेच शिक्षण व्यवस्थेचा हा बाजार मांडला गेलाय। तुम्ही मतं विकलीत म्हणून आज मुलांचं भविष्य विकलं जातंय। आता तरी पेटून उठा, कारण आज जर वांगचुक यांचं अपहरण झाले तर उद्या तुमच्या हक्कांचं अपहरण होईल, तुमच्या मुलांचंही अपहरण होईल। त्यासाठी वेळीच जागे व्हा, शहाणे व्हा आणि देशाला साथ द्या, देशासाठी लढणाऱ्यांना साथ द्या।